नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी आली आहे माझ्या भाच्याच्या हॉटेलमध्ये। इथे कोणी फंक्शन असेल ते कोणाचा तर त्यांनी हॉटेलचं टेबल बुक केलेले होते, त्यामुळे त्यांनी सजावट केलेली आहे। बघा किती छान सजावट केलेली आहे। हॉटेल पण छान आहे, जेवण इतकं छान असतं मैत्रिणींनो। ज्याच्याजवळ प्रेम आणि सहनशीलता आहे त्यांच्याजवळ नातीही टिकून राहतात, म्हणून नातीही जपल्याच गेली पाहिजे। आपल्या सुख आणि दुःखामध्ये ही नाती आपल्याला मानसिक सपोर्ट देत असते। आजकाल काय आहे, नात्यांना महत्त्व देत नाही, परंतु नाती ही आपल्याला मानसिक सपोर्ट खूप मोठा सपोर्ट असतो। त्यामुळे मैत्रिणींनो, माझा तुम्हाला एवढाच संदेश राहील की नाती ही जपा। ही कच्च्या धाग्याप्रमाणे असते। एक हवाचा झोका आला की तुटून जाण्याची शक्यता असते, म्हणून नाती ही जपलीच गेली पाहिजे। हे माझ्या भाच्याचं हॉटेल आहे। कसं वाढत्या वयानंतर माणसाला कुठेतरी फिरण्याचं हिंडण्याची असं वाटत असते। जीवनभर कसं संसाराचं गाडं ओढत संसार साजरा केला असतो आपण। आता 50शी नंतर असं वाटतं माणसाला कुठे फिरलं पाहिजे, हिंडलं पाहिजे। मी येत असते माझ्या भाच्याच्या हॉटेलमध्ये। हे माझ्या भाच्याचं हॉटेल आहे। आज खूप रश होता इथे, त्यामुळे आम्ही नाही का छान एन्जॉय केलं इथे। माझा मुलगा आम्ही दोघंजण होतो आणि मुलगी पण आलेली आहे, ती गावावरून। छान फिरलो हिंडलो, चहा वगैरे घेतला। बघा खूप गर्दी होती आज इथे। काही जणांनी टेबल बुक केलेले होते आणि खूप छान जेवण वगैरे इतकं छान राहतं, मस्त। बघा याप्रमाणे हॉटेल आहे त्याचं। नात्यांना मी खूप महत्त्व देत असते, कारण नाती ही कशी जपल्याच गेली पाहिजे। कारण की काय असते की नात्यामुळे कसं एक मानसिक खूप सपोर्ट मिळत असतो आपल्याला। पैशाचा सपोर्ट जरी नाही मिळाला तरी चालतं, पण मानसिक सपोर्ट हा अगदी महत्त्वाचा असतो। बघा आम्ही इथे छान एन्जॉय केलं, बसलो, चहा वगैरे सुरुवातीला चहा घेतला, त्यानंतर भाच्यासोबत जेवण केलं आम्ही इथे रात्रीला। खूपच छान। मैत्रिणींनो, नाती ही जपा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।